भाईजान तुम्ही बिंदास मारा, बाकीचं मी टीम बघून घेईल. त्यामुळं मला बॅट खोलायला वेळ भेटला. काय म्हणणार खरं तर पापानं ही मॅन ऑफ द मॅच तुम्हाला डेडिकेट केली, कसं वाटतंय? त्याबद्दल त्यांनी जो आज मला सन्मान दिला त्याबद्दल त्यांचा मी आभार आहे. पूर्ण टीमचा आभार आहे. चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि असेच आम्ही खेळत राहू. पतवा कोळगाव टीमच्या माध्यमातून जावा शेख यांच्याकडून तुम्हाला 1,000 रुपये कॅश प्राइज जीपे करण्यात आले, त्यामुळे त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद. मग आता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक महेश जिदुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि श्रवणजी धुमाळे. बास्टला झाली सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय नितीश गवळीसाठी टाकण्यात आला होता. धावसंख्या धाव फलकावरती अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त केवळ 1 धाव या ठिकाणी आलेली आहे. पहिला फलंदाज बाद झाला तेजस ठाकरे. हो, लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेचला. क्षेत्ररक्षक जज करतायत. अरुण दादा त्या ठिकाणी होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चालला वाढीस लॉंग ऑफला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 6. आला आता नितांत गरज होती. मी तर म्हणेन 4 षटकांची मॅच आहे. फाईट तुम्हाला चांगलीच पाहायला मिळणार आहे. नितेश गवळी काय बॅटिंग करतात परंतु इथे मिस टायमिंग. अगदी आपण पाहतो चेंडू भरपूर उंच गेला आणि लांबी कमी पाहायला मिळाली आहे. फलंदाज झालाय बाद. षटकाराला दिलेलं हे क्विक रिप्लाय होतं. फलंदाज बाद. धावसंख्येवरती लागणारा दुसरा धक्का. पहिलं सत्र खेळाचं चालू आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर नितीश गवळीला सुद्धा माघारी परतावं लागलेलं आहे आणि आता धक्का क्रमांक दुसरा लागलाय. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हो, कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा होती आय थिंक सो आणि आता झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलेला आहे. तेजस पडवळला तुम्ही पाहतायत स्वतःवरती नाराज असेल कारण आता महत्वाची विकेट होती. तेजस ठाकरे बाद झाल्यानंतर नितीश गवळी सुद्धा बाद झाला होता आणि आता प्रशांत सूर्यराव याच्यासाठी सुद्धा एक चांगली गेम प्लॅनिंग करण्यात आली होती. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. 7 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅच शिरगाव वर्सेस भाईजान 11 मिझिया बी या 2 संघादरम्यान तुम्हाला लढत पाहायला मिळणार आहे. 4 षटकानंतर आपण टॉस करू 2 टीम मध्ये.
8 धावा या ठिकाणी धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 विकेट्स 8 धावा धाव फलकावरती. गोलंदाज ओम देशमुख. हो, यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना बॉल चालला गॅप मधून 2 क्षेत्ररक्षक होते. एका बाजूला पण पाहिलं तर रोहन आणि दुसऱ्या बाजूला अखिलेश, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना भेदून दुभागून बॉल चालला सीमा पार. धावा मिळत आहेत 4. संघाची धाबत संख्या धाव फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अर्थातच 12 धाबा आहे. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये ही धाबत संख्या आपण पाहतोय. 2 विकेट्स लवकर गमावल्यानंतर अगदी थोडीशी नाजूक स्थिती होती. ऑन साइडला चेंडूला वळवला. स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. प्रशांत सूर्यराव आणि त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये गीतेश ठाकरे अण्णा खेळतायत. 4 षटकांची मॅच. 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल किती धाबांची इन्व्हेस्टमेंट होईल या मॅच मध्ये. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 रन्स. ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल. गोलंदाज ओम. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावरती लागलेला आहे आणि लाईन या ठिकाणी आपण पाहतोय पंच सांगतात मिस केली. अगदी इम्पॅक्ट आणि अगदी आपण पाहिलं तर आउटसाइड द लेग स्टंप पिचिंग तुम्हाला पाहायला मिळाली. दोन्ही गोष्टी एक्झॅक्टली प्रॉपर या ठिकाणी जेव्हा होतात तेव्हा पंच आपण पाहिलं तर सातत्याने प्लम पकडत असतात खात्रीशीररित्या LBW साठी आणि ही स्ट्रॉंग अपील होती. यावेळेस पिच बॉल. फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ आमच्या मुख्य अतिथी कक्षाकडे ज्या ठिकाणी आमच्या ट्रॉफीज आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो हा बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. मॅच आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला धाबांची गरज असते आणि आता तसा प्रयत्न सुद्धा 2 विकेट्स गेल्यानंतर आता या धाबाची पूर्णपणे जिम्मेदारी घेतलेली आहे मैदानाच्या आतमध्ये गीतेश ठाकरे आणि त्याच्या साथीनं प्रशांत सूर्यरावने. SS स्पोर्ट्सचे सुद्धा ते सर्व आहेत आणि एक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. डीप मध्ये बॉल चालला आणि इथे फक्त मिळेल केवळ 1 सिंगल धाव. सिंगलच्या पद्धतीने संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत 20 धावा आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पहिले षटक हाताळलं रोहनने. त्यानंतर गोलंदाज ओम देशमुख आला. पहिले षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं रोहनचं ज्यामध्ये 8 धावा आल्या होत्या. लाईन या ठिकाणी आपण पाहतो मिस केली आहे. खराब बॉल. एक्स्ट्राची रन्स मिळेल. आउटसाइड दिले. एक्स्ट्रा चेंडू पिचिंग झालाय. पंच दर्शवतात की बाईट बॉल आहे आणि आता अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. 1 सिंगल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये चाललाय. 1 सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा सुद्धा मिळतात. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये तब्बल 5 पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹70,000 जी या ठिकाणी स्पर्धेला देण्यात आलंय. सन्माननीय रमेशजी जनार्दन सुळशे साहेब माजी नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद आणि त्यांच्याच सौभाग्यवती हर्षदा वहिनी सुळशे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आलं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय संदेश अर्थातच बाळादादा राऊत यांच्या वतीने ते पारितोषिक देण्यात आलं. त्यांचे मनपूर्वक विशेष आभार.
तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय प्रवीण शेठ राऊत आणि आकाश शेठ राऊत यांच्या वतीने देण्यात आलंय आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आलंय ते सन्माननीय याच क्रीडांगणाचे मालक मयूरदादा पिसेकर यांच्या वतीने देण्यात आलंय. त्यांचे मनपूर्वक विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. 70,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जरी असेल तरी मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि या स्पर्धेचं खास आकर्षण 2 व्हीलर बाईक आहे जी आम्हाला देण्यात आली आहे. बहुजन युवा नेतृत्व ठाणे जिल्ह्याचे सन्मान्य प्रवीण शेठ राऊत आणि महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आकाश शेठ मोहन शेठ राऊत यांच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात आले. त्यांचे मनपूर्वक विशेष आभार. मुकेश पेंडुलकर यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे आणि किरण शेठ राऊत यांच्या वतीने सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये देण्यात आली आहे. स्पोर्ट्स शूज जे मात्र आम्हाला लाभलेले आहेत ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 अर्थातच हर्षल बाळाराम भगत यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. ना ओरिजिनल सुनील पवार कुक तिथे सर्वांना लागते जास्त भूक. या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल आली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो 3रा पियुष बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत आणि आमचे 12th मॅन निखिल यांना तुम्ही पाहतायत. आदर्श बांगणी संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो तेव्हा तेव्हा 12th मॅन ची भूमिका सुद्धा फार इम्पॉर्टंट असते. कदाचित एखाद्या खेळाडूला इंजुरी झाली तर लगेच तो इनॅक्शन मध्ये जाऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर काय घडामोडी होतात त्या मात्र इथे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ते सुद्धा त्याचा आढावा घेत असतात. प्रॉपर माहिती आपल्या संघाला देण्याचं काम हे 12th मॅन करत असतात. हो लाईन चांगली आहे. अप्रतिम अप्रतिम बॉल टाकण्यात आला. बाटमपाडच्या मधोमधा बॉल चाललाय. प्रशांत सूर्यरावला या ठिकाणी अक्षरशः बीट केलंय. धाबा धाव फलकावती येत 24 धाबा. 4 षटकांची मॅच. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आता इथे पुन्हा एकदा आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्यात आलं आणि आता फलंदाज झाला बाद. आणखीन एकदा का लागेल बॅटिंग करत असताना टीम ओम साई छत्रपती सीसी कुळगाव संघाला फलंदाज बाद. गोलंदाज सज्जत ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फटका प्रतिम पाहायला मिळाला. बॅटिंगसाठी आलेत न्यू बॅटर सिद्धांत आणि आता त्याच्या बॅटमधून एक सिंगल या ठिकाणी एकवटण्यात आलेली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 वरती गेलेली आहे. 25. स्ट्राईक केला प्रशांत. फुल टॉस बॉल या ठिकाणी ड्राईव्ह करण्यात आलाय. बॉल चालला डीप मध्ये. शतकशक उपस्थित आहेत तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि या 2 धावा अतिशय जलद गतीने या ठिकाणी कंप्लीट सुद्धा करण्यात आलेले आहेत. धावांची नितांत गरज आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि समोर आदर्श बांगणे सारखा एक चांगला संघ आहे. तेजस पडवळ सारखा एक चांगला खेळाडू सुद्धा आणि त्याच्या बरोबर धावा या ठिकाणी फार कमी पाहायला मिळतात.
28 धावा फलकावरती 28. आणि मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय टीम मिझिया बी संघाचा, ज्याने मात्र तब्बल 72 धावा चेस केल्या. सेकंडचा कॉल इथे मात्र सिद्धांतला परतावा लागेल, काही गरज नव्हती या ठिकाणी मी तर म्हणेन, परंतु विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज बाद. ऑन साइडला बॉल चाललाय आणि आता दोन क्षेत्ररक्षकांना दुभागून अगदी आपण पाहिलं तर हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते 4 धावा इथे मिळतील. बॅटिंग करत असताना ओमसाई कुळगाव संघाला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धाव फलकामध्ये 34 धावा आहेत. एक चांगली टोटल बनवायची असेल 4 षटकामध्ये तर किमान 40-45 पर्यंत जाणं गरजेचं आहे. प्रशांत सूर्यराव शेवटपर्यंत चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक आहेत. तेजस पडवळ वर्सेस प्रशांत सूर्यराव, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला शिरगाव टीमचे कॅप्टन आणि मिझिया बी संघाचे कॅप्टनला विनंती राहील की आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी या. फुल टॉस बॉल समोर खेळलेत लॉंगॉनच्या दिशेने अखिलेश आलेत. किती वेग प्रचंड होता आणि शेवटच्या क्षणाला बॉल देखील त्यांनी अडवलेला आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल आपण पाहतो स्कोर कार्ड वरती एकंदरीत 36 धावा. चांगला प्रयत्न होता. गुड फिल्डिंग बाय अखिलेश आंबेकर. शेवटचे 2 बॉल स्टील 2 टू गो. चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये त्याला जीवनदान मिळालं. 19 धावा त्यांनी सुद्धा कुठल्या जाणताराच्या शील संघाच्या विरोधात आणि ते धावा मिळाल्या 4. टीमची टोटल पुढे सरकते. शेवटच्या काही बॉल वरती धावा येत आहेत त्या कुळगाव संघासाठी. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात 40 पर्यंत पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल जर 4 आल्या तर 44 बनतील, 6 आल्या तर 46, 47 आव्हान बनवलं जाईल. सिंगल आली तर 42, 41 आणि डबल आली तर 42. पाहावं लागेल या बॉलवरती किती धावा बनतील. शेवटचा बॉल 4 षटकांची मॅच. एप्टाम गोलंदाजी इथे लाईन खराब आहे. चेंडू पडल्यानंतर दिशा थोडीशी बदलते आहे आणि पंच सांगतात बाईट बॉल. अवांतर धाव इथे मिळते आणि अवांतर धावेने संघाची धावत संख्या 41. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती किती धावा या ठिकाणी येतील हे आपल्याला पाहायचे. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. फुल्लर लेनचा बॉल होता एक्झिक्यूट केला वाईडिश लॉंग ऑफला. तोपर्यंत सेकंडचा कॉल आणि या 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होईल आणि इथे आपण पाहणार आहोत. 3री धाव त्यासाठी घेण्यात आला DRS. जर मात्र 2 कंप्लीट असतील तर 43 होतील आणि जर 3 असतील तर 44 पर्यंत आपण चेक करू. DRS मध्ये OUT फलंदाज बाद. तिसऱ्या धावेसाठी धावा मिळतील फक्त 2 आणि आता 43 बनलेले आहेत. 44 धावांची गरज या मॅच मध्ये टीम आदर्श बांगणी संघाला.
44 धावांची गरज असणार आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 43 बनवण्यात आले आणि 44 11.00च्या सरासरीने आस्किंग रन रेट या मॅचमध्ये असणार आहे. बॅटिंग करणारी टीम द्वितीय सत्रामध्ये आदर्श बांगणी संघासमोर. 24 बॉल 44 गरज. कुठे जाऊ नका, ऐकत्र पाहत राहा छत्रपती चषक 2025 हे 5वं पर्व. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करूच, परंतु या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून या ठिकाणी आवाज राहुलजी चव्हाण सरांचा. तत्पूर्वी डीजे भोर यांना देऊ एक संधी. क्रिकेट संघ कुळगाव व त्याचबरोबर सम्राट मित्रमंडळ कुळगाव यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चला टॉस साठी यायचे टीम. चला दोन टीमचे कॅप्टन आलेत. मी विनंती करेल मोहनजी ठाकरे साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होईल. चला यायचं आहे. टॉस आपण संपन्न करणार आहोत. हा सामना देखील तुम्हाला 4 षटकाचा पाहायला मिळेल. घरच्या मैदानावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर आयोजक टीम तुम्हाला पाहायला मिळेल जे मात्र मैदानावरती उतरलेत. खरं तर टॉस इथे मात्र जिंकला होता टीम आदर्श बांगणी संघाने आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या तब्बल धावा पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या. टीम ओमसाई गुळगाव टीमच्या माध्यमातून 43 आणि आता 44 धावांचं लक्ष तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकला टीम जय भवानी शिरगावनं. निर्णय कळवायचा. फिल्डिंग शिरगाव म्हटलं की आमचे बागारामजी पवार यांचं आगमन झालंय. भरपूर स्वागत. पहिलाच बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला खेळलाय. बॉल चालला मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती केले नीतू गवळीचं भव्य स्वागत. सिक्सर.
पहिल्या बारवरती षटकार ठोकला होता. इथे पुढचा बॉल निर्धाव तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली होती, अपील झाली आहे, पंच सहमत नव्हते. त्यांच्या मागे मास्टरमाइंड खेळाडू तेजस ठाकरेला तुम्ही पाहता, अपील त्याने जरूर केली परंतु इथे पंच सहमत नव्हते. दरम्यान सलग 2 बॉल आता डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. मी आधीच म्हटलं होतं घरच्या मैदानावरती संघ कुळगाव खेळतोय आणि आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी नीतू गवळीची आपण पाहिली. पहिल्या बॉलवरती तेजस प्रबलच्या बॅटपासून सिक्सर जरूर आला परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न आता नितेश गवळीचा तुम्हाला पाहायला मिळतो. सलग 2 बॉल आता डॉट फेकत असताना राऊंड द विकेट हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र बॅटला जसा चेंडू स्पर्श झाला तसा यशच्या मागे निघून चालले. तेजसच्या हातामध्ये धक्का पहिला लागेल. टीम आदर्श वांगणी संघाला पंचांकडे न पाहता मैदान सोडले. तेजस पडवत बाद. स्पर्धा आणि आता त्यांचाच गुणगान गाणार संगीत आपण ऐकतो डीजे बोर्डच्या माध्यमातून. खरं तर मैदानावरती तुम्ही पाहताय 2 मोठे संघ उतरलेत ना, त्याच्यामध्ये चांगला क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु आज वर्षातील खास दिवस आमचे विशाल सुरवशे यांचा वाढदिवस, अभिषेक चिंतन सोहळा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर एक चांगले खेळाडू आहेत. अंडर बॉक्सचा क्रिकेट त्यांनी गाजवला आणि सम्राट बीट्स, या सम्राट बीट्सचे ते मात्र स्वतः सदस्य आहेत. चांगलं वादन आपण सातत्याने ऐकत असतो सम्राट बीट्सच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. स्वतः खजिनदार आहेत विशाल सुरवशे, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. माधव सुरवशे जे मात्र इनमध्ये आहेत, त्यांचे छोटे बंधू विशाल सुरवशे, त्यांचाच वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा सम्राट मित्रमंडळ यांच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पहिला बॉल फेस करतोय, बिगिट करण्याचा प्रयत्न फर्स्टला, दरम्यान धावत पळत असताना हा झेल इथे स्वीकारलाय आणि आता धक्का दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना टीम वांगडी संघाला फरदच बाद. सिद्धांत राऊतने हा झेल टिपला. खरं तर धावत पळत असताना हा झेल इथे मात्र टिपला गेला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय सलीमला तुम्ही पाहता, सलीम शेख. आज खरं तर वर्षातील खास दिवस विशाल सुरवशे यांचा वाढदिवस तुम्हाला पाहायला मिळेल. विशाल सुरवशे यांचा अभिषेक चिंतन सोहळा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक चांगले खेळाडू आहेत, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी सम्राट नगर या टीमसाठी नेहमीच खेळलाय आणि खरं तर सम्राट बीट्स आपण साताने पाहतोय, त्या बीट्सचे ते स्वतः खजिनदार आहेत. चांगलं वादन आपल्याला नेहमीच ऐकायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. कोळगाव संघ मैदानावरती खेळतोय आणि माधव सुरवशे यांचे ते छोटे बंधू आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. ते देखील आयोजकाच्या भूमिकेत आहेत. यस, मधुबन हॉटेल त्यांनी बुक केला अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. धावफलक पुढे सरकेल, टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले आतापर्यंत फलकावरती 10 धावा. 44 धावाचा लक्षाचा पाठलाग करायचे, त्याच अनुषंगाने सलामी जोडी दाखल जरूर झाली. परंतु मैदानावरती तेजसनं मैदान सोडला, रिव्हर्सचा फटका बसला पूर्णपणे अखिलेशचा. दरम्यान सलग आता 2 धक्के लागलेत. बॅटिंग करत असताना टीम आदर्श वांगडी संघाला आणि आता नवीन खेळाडू सलीम.
षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वतः तेजस आले, तेजस ठाकरे टँगो. टँगोचा पहिला बॉल ऑन साइडला बळवला, मिड विकेटला बॉल चाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित होते. दरम्यान एक सिंगल धाब येथे देखील एक पटी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक 1/11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल 11. याकडे वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. रोहन जाधव हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचलाय, क्षेत्ररक्षक नीतू गवळी त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. अखेर धक्का अजून एक लागेल टीम आदर्श बांगडी संघाला. फरदत बाद. नवीन बॅटर मैदानावरती ओम देशमुख आता दाखल झाला. अजून एक धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम आदर्श बांगणी संघाला. तेजस चांगली गोलंदाजी करतोय. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. 2-2 खेळाडू भरपूर वेगाने पोहोचतील, बॉलतून फेक करतील 2 धाबा. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. डाईव्ह इथे लगावत असताना मी म्हणेन 2 धाबा इथे एकपट्ट गेल्या. धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 13 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. 13 धावफलकावरती जोडल्या गेल्या अजूनही या मॅच मध्ये. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, यष्टांच्या मागे भरपूर वेगाने प्रशांत पोहोचले. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न झालेला आहे. भरपूर वेगाने या 2 धाबा इथे देखील मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबा इथे एक पडल्या. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 10 धाबा. धावफलकावरती आतापर्यंत 15 धाबा जोडल्या गेल्या. 44 धाबांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. ओम साई छत्रपती कुळगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता आदर्श बांगडी, या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. छत्रपती चषक 20-25 पर्व. इथे पंच आमच्याकडे इशारा करतील, नक्की घडले का? नो बॉल. इथे फटका चांगलाय परंतु फटका फसलाय. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय परंतु फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे इथे बॅटर सेफ असतील. काही क्षणासाठी असं वाटलं होतं ओम देशमुख देखील आता मैदान सोडणार आहे, परंतु 1 धाव इथे मात्र मिळेल. 1 धावेच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 17 आकड्यावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 44 धावांचं लक्ष होतं. आतापर्यंत 17 धावा इथे मात्र बनल्या गेल्या. अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर
27 धाब्याची गरज आहे. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक 18 याकडे वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 26 धावांची गरज. बारा चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 13.00च्या सरासरीला इथे मात्र 26 धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 3 घेऊन गुरुदास तुम्ही पाहताय. गुरुदासची बारकवरती गीतेश ठाकरे आता दाखल झालेत या मॅच मध्ये. यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. ही स्पर्धा ते लीड करतात. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण खेळाला सुरुवात करतोय. पहिला बॉल फुलटॉस होता. फटका चांगला. बॉल चालला पॉइंटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतील. नीतू गवळी बॉलला उचलून फेक करतील. दरम्यान 2 धावा इथे देखील एक पट जातील. गुड रनिंग. 2 धावा इथे मिळाल्या. धावफलक पुढे सकेल. 11 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 24 धावांची गरज आहे. गुरुदास गीतेश ठाकरे आलेत. गुरुदासची बारकवरती ज्याने मात्र पहिल्या बॉलवरती 2 धावा इथे खर्च केल्या. फुलटॉस होता. इथे ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. षटकार. सीमेरेषेच्या लगत हा चेंडू पडला होता. त्यामुळे आता हा चौकार आहे. चौकार ठोकलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. वेगानं आता पुढे सरकत असताना पहिल्या बॉलवरती दुहेरी. त्यानंतर एक चौकार ठोकलाय. धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना दहा चेंडूचा खेळ आता शिल्लक. 20 धावांची गरज आहे. इथे मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना तिसरा बॉल तुम्हाला पार मेल राहिला. अण्णाच्या नावावरती इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 20 धावांची गरज. चांगली गोलंदाजी होती.
हा ट्रॅकर होता. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न फसला. तडमांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. आय थिंक राज सुळसे होते ज्यांनी हा झेल टिपलाय आणि अखेर आता बॅटर रोहन जाधवला इथून परतावा लागेल माघारी. फरंदच बाद. आपल्या आज शोरान लिहिली इतिहास गाथा असे जाणता राजा ताज जाणे चुकवितो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण सातत्याने ऐकतो डीजे बोरच्या माध्यमातून. अरुण दाखल झाले त्यावेळेस बॅटची कडा होती. फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या 2 बरोबरती ज्या प्रकारे सुरुवात केली होती असं वाटलं होतं मी म्हणेन हा सामना लवकर इथे मात्र फिनिश करतील का, परंतु काय कमबॅक आहे. कारण सलग 3 बरोबरती फक्त एक सिंगल गीतेशने खर्च केली. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा त्याने खर्च केल्या. याचा अर्थ असं होतो अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण जर पाहिलं तर 19 धावांची गरज आहे. गोरदास सज्ज होतोय. सात चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 धाबांची गरज. फुलटॉस होता. बिगिट तर केलाय. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक लोंगॉनला पोहोचतोय. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय. प्रशांत सूर्यराव होते ज्याने एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर ओम देशमुखला इथून मैदान सोडावं लागेल. फरदत बाद. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 19 धाबाची गरज. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय सोन्या. प्रथमेश पवार मैदानावरती दाखल होतोय. समोर तुम्ही पाहता बॅटर अरुण आता सज्ज झालेत परंतु षटक क्रमांक 14 याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. तो गोरदा तुम्ही पाहता आता प्रशांत सूर्यराव हा गोरदा तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती चषक 20-25 पर्व आपण एन्जॉय करतो. प्रशांत सूर्यराव आता दाखल झालेत या मॅच मध्ये. कशा प्रकारची गोलंदाजी तो करणार यावरती आता सरांचं लक्ष लाभलंय. सहा चेंडूचा खेळ शिल्लक 19 धाबांची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला. लॉंग ऑनला नरेश ठाकरे उपस्थित होते. बॉलला उत्तम फेक करतील. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि बघता बघता दुसरी धावेचा प्रयत्न पूर्णपणे फसला. डेंजर झोनला धावत होते सोन्या आणि आता सोन्याने सांगितलंय अरुणला सोनू तुझ्यावर माझ्यावर भरोसा नाहीये का आणि ते फरदत बाद झाला.
सरकतोय 5 बॉलचा खेळ शिल्लक, या 5 मध्ये 18 धाबांची गरज आहे. ऑन साइडला खेळला, लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट. यासाठी मी स्ट्राईक ठेवली माझ्याकडे हे सांगितलंय अरुणनं, आणि त्याच्या बॅटमधून बॉल चालला माउंट लाईनच्या बाहेर. षटकार. चार बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 12 धाबाची गरज आहे. गोरदा सज्ज होते प्रशांत. इथे अजून एक चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल, 4 धाबा. होत असताना माछॉन पहिल्या 2 बॉलवरती बिमण्यांना बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. त्यानंतर तुम्ही पाहता अजूनही या मॅच मध्ये समीकरण येऊन ठेपला. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजूनही 8 धाबाची गरज आहे. दोन्ही सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, परंतु मैदानावरती अनुभव बोलतोय अरुणच्या बॅटमधून. एक चौकार, एक षटकार आपण पाहिला. फटका इथे फर्स्टला, स्वतः गोलंदाज पुढे सरकला. तर मान इथून अरुणला आता मैदान सोडावं लागेल फॉर द बाद. मोकाच्या रणाक्षणी धोक्याची घंटा वाजली होती टीम कुळगाव संघासाठी, परंतु आता इथे अरुण बाद झालाय. परंतु जर अरुणचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही. या 2 बॉल त्याने फेस केले, 3 बॉल फेस केले, त्यामध्ये त्यांनी आपण पाहिलं तब्बल धाबा त्याच्या पाठपूर आले 11. चला पाणी घेऊन जायचं. दोन बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता 8 धाबाची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय पियुष. राइटम ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु फटका फसला. स्कोर एकला खेळाडू उपस्थित. बॉलला उत्तम फेक करेल महादेव. सुरवशे होते. दरम्यान धाबा किती मिळते पाहावा लागेल. तिसरी धाब्याचा प्रयत्न इथे चालवलाय. 3 धाबा मिळतील का तिसऱ्या धाब्यासाठी? बॅटरला पियुषला इथून मात्र परतावे लागेल माघारी. अखेर धाबा मिळतील 2 आणि आता सामना येऊन ठेपलाय शेवटचा 1 बॉल. 6 धाबाची गरज.
एक बॉल 6ची मॅच तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण धावफलक तुम्ही पाहताय प्रचंड वेगानं आता पुढे सरकत असताना, परंतु 2 धाबा एकवटले होता. तिसरीचा प्रयत्न मिळणे पूर्णपणे फसला. प्रबुद्ध कांबळे जो मात्र स्वतः संघनायक टीमचा त्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय, तर या मॅच मध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावेल का, हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये सामना इथून जिंकणार कोण, त्यापेक्षा सामना कसा होईल हे देखील पाहावं लागेल, कारण शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतोय. 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना मी म्हणेन का बॅटिंग केली आहे अरुणनं, परंतु आता तो अरुण देखील बाद झालाय. प्रबुद्ध कांबळे येतात, ज्याने मात्र एक चेंडू फेस करण्यासाठी तो दाखल झाला या मॅच मध्ये, परंतु सामना कसाही होऊ द्या, जर दोन्ही टीमचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण घरच्या मैदानावरती तुम्ही पाहता यजमान संघ खेळतोय. इथे मात्र पाहुण्या संघाची खातिरदारी करेल का, कारण आज आदर्श वांगणी संघ देखील भरपूर दूरवरून आलाय. ही स्पर्धा खेळण्यासाठी शेवट कोण गोल करणार, हा सामना इथून मात्र जिंकणार कोण, इस बदलापूर के सरजमी के ऊपर मुकाबला चलता हुआ दोस्तों. गोरदा सज्ज होता है, पुनः एकदा तुम्हाला पार मिल प्रशांत सूर्यराव हा खिलाड़ी तुम्हारा पार में होता है. जिस तरह से मुकाबले की शुरुआत हुई थी ऐसा लगा था यह मुकाबला बल्लेबाजी करने वाले टीम के खेमे में झुक चुका है, लेकिन ऐसा नहीं है, क्योंकि मैदान के अंदर घर के मैदान के ऊपर खेल रही है टीम छत्रपति कुलगाव. 1 बॉल 6 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार ठोकलाय. सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय टीम आदर्श वांगणी संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्डलक टीम ओम साई छत्रपती कुळगाव घरच्या मैदानावरती मी म्हणेन इथून परास्त व्हावं लागलं, परंतु सामना भरपूर चांगला झाला. रफ अँड टफ सामना इथे मात्र पाहायला मिळाला. 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना संघनायकानं सांगितलंय, अरे कप्तान चला सिनातान, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. षटकार.